नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत. तर मित्र हो, लास्ट टाईम जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओवर भरपूर अशा मुलांचे कमेंट्स आले होते की सर एखादा व्हिडिओ पेमेंट संदर्भात बनवा म्हणून. तर मग मित्र हो, मी एक आधारपूरक म्हणजे एक आधार शोधत होतो की आपण त्याच्यावर म्हणजे जो तुम्ही पेमेंट वगैरे सांगत होता ना, त्या पेमेंट संदर्भात व्हिडिओ बनवण्यासाठी एक मी आधार शोधत होतो आणि तसा मला एक भेटला आहे. कारण की एक 5-6 दिवसापूर्वी अहिल्यानगर सिटी या ठिकाणच्या होमगार्ड जवानांचं ज्यावेळी म्हणजे पेमेंट वगैरे किंवा मानधन वगैरे थकीत आहे. हा फक्त म्हणजे तेथीलच प्रॉब्लेम नसून हा अख्ख्या महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे. आणि होमगार्ड जवान जे सध्या आता महाराष्ट्र गृहरक्षक दल म्हणजे कार्यरत आहे. त्यांच्याकडून कामं तर करून घेतली जातात, पण वेळेवर त्यांना म्हणजे भत्ता दिला जात नाही, त्यांचं मानधन दिलं जात नाही. मानधनात वाढ झालेली आहे. परंतु जो मानधनात वाढ झालेली आहे, तो मानधन वेळेवर भेटलं तरच त्याचं महत्त्व वाटणार आहे. कारण तुम्ही ज्यावेळी ड्युटी वगैरे तुम्हाला आवश्यकता असेल, तेव्हा तुम्ही ड्युटीवर बोलवून घेता. काही म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे होमगार्ड जवानांकडून करून घेता. ते जवळपास पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सुद्धा काम करतात. तर मग त्यांना तो वेगळा न्याय ह्या होमगार्ड जवानांना वेगळा न्याय असा का? हा एक प्रश्न उद्भवतो. दुसरी गोष्ट, आता ह्या पेपरमध्ये काय दिलं आहे बघा त्यांनी, म्हणजे एक हेडिंगच दिलेली आहे. याच्यामध्ये बघा रेड अक्षरामध्ये तुम्हाला दिसत असेल व्यथा. व्यथा हा शब्दच ऐकून म्हणजे एक असा म्हणजे मनाला म्हणजे लागतोय, म्हणजे एखादी गोष्ट लागते ना, की खरंच. आणि खरोखरच आता सध्याची जी काही सध्या परिस्थिती चालू आहे, आता ठीक आहे, मागील दिवसापासून थोडेफार काहीतरी बदलत आलेत, पण काही गोष्टी बदलल्या पाहिजे. सॉरी मित्रांनो, ठीक आहे. तर व्यथा लोकसभा निवडणूक बंदोबस्ताचे जे पैसे थकीत किंवा सेवा नियमित नाही. कारण त्याने म्हणजे मानधन वाढवलंय आणि सेवासुद्धा नियमित नाही. आता कितीतरी असे होमगार्ड जवान आहेत, की आणि विषय काय होतो माहिती आहे का, ते सेवा नियमित नसल्यामुळं करतात इकडे म्हणजे ड्युटी वगैरे करतात आणि लगेच घराकडे गेलं की घरात म्हणजे घरात मग असं म्हणतात, म्हणजे खूप मी ह्याच्या अगोदर अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच गोष्टी बोललेल्या आहेत. व्हिडिओ आपला मोठा होईल कारण की ऑलरेडीच पॅटर्न खूप मोठा आहे हे. आता ह्याच्यापैकी आपल्याला महत्त्वाचं जे काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे मित्र. कारण की संपूर्ण जर आपण वाचत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल आपला. तुम्हाला मी म्हणजे असं हे स्क्रोल केलेलं आहे. तुम्ही एका व्हिडिओला पॉज करून तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये हेडिंग बघा, म्हणजे एकदम डार्कमध्ये दिलं, 1909 होमगार्डचे मानधन थकले, वसनवारी करून जगण्याची वेळ. जर महाराष्ट्र होमगार्डमध्ये ही अशी व्यथा जर असेल, तर विचार करायची गोष्ट आहे, की त्यांना ड्युटीवर जाण्यासाठी म्हणजे लागणारा पैसा किंवा इतरांकडून उसनवारी घेतलेले पैसे ते वेळेवर मानधन जर नाही भेटलं, तर ते कशा पद्धतीने फेडणार आहेत? आता याच्याच आधारावर मी तुम्हाला काही गोष्टी म्हणजे माहिती करून मी घेतल्या आहेत, त्या तुमच्यापर्यंत मला पोहोचवायच्या आहेत. बघा तुम्हाला त्याच्यामध्ये काय वाटतंय. जर याच्यामध्ये म्हणजे कुठल्याही पण कर्मचारी किंवा अधिकारी असेल, त्यांना जर वाटत असेल बाबा म्हणजे ही गोष्ट चुकीची आहे, तर त्यांना जर वाटत असेल बाबा मनाला लागत असेल, तर मी ही एक व्यथा म्हणजे मला जी दिसली किंवा मी सगळीकडनं माहिती जी काढली, ती तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम आपण ह्या पेपरच्या कात्रणामध्ये काय दिलेलं आहे ते म्हणजे आपण तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी अशाच पद्धतीनं वेगवेगळी माहिती गोळा करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या. कारण याच्यापुढील जो पण काही व्हिडिओ असेल होमगार्ड संदर्भात किंवा इतर म्हणजे पोलीस भरती वगैरे इतर म्हणजे सर्व ज्या पण काही भरती असतात त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवत असतो, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर पोहोचेल. काय म्हणले पहा मित्रांनो. जिल्ह्यातील जे होमगार्डांना मानधनाची जी प्रतीक्षा आता बघा, हे अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगरचं घेतलेलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील होमगार्ड जवानांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे अद्याप मानधन मिळाले नाही. खासदारांना निवडून आल्यानंतर 8 महिन्याचे मानधन मिळाले आहे. बघा विचार करायची गोष्ट आहे. निवडून आल्याच्या नंतर खासदारांना त्यांना 8 महिन्याचं मानधन मिळाले. पण जो होमगार्ड जवान हा आपल्या कुटुंबाची खळगी भरण्यासाठी त्याला जी ड्युटी मिळेल, जसं जेव्हा बोलेल तेव्हा तो तिथं आपल्या कर्तव्यावर हजर राहत असतो. 12-12 तास काम करतो, 12-12 तास ड्युटी करतो. आणि जे आता खासदार निवडून आले त्यांना 8 महिन्याचे म्हणजे होमगार्ड जवान अगोदरपासून काम करतात. त्यांचं त्यावेळचं अजून मानधन भेटलं नाही. ही काय खरंच म्हणजे लाजिरवाणी गोष्ट असं वाटते आपल्याला. परंतु होमगार्ड जवानांना त्यांच्या हक्काच्या मानधनाची अजूनही प्रतीक्षाच आहे. असे नेवाशातील होमगार्ड पथकातील सार्जंट विकास बोडे यांनी दिले आहे. खरी माहिती आहे सर, तुम्ही जी माहिती दिली आहे ती म्हणजे अतिशय खरी आहे. हृदयस्पर्शी माहिती आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे हृदयाला पिळवटून टाकणारी माहिती आहे. कारण सध्या होमगार्ड जवानांची जी परिस्थिती आता सध्या चालू आहे, खरोखरच खूप बिकट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ही कारवाईची तरतूद काय म्हणली अद्याप कागदावरच आहे. होमगार्डांना जे मानधन देण्यास 15 दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास वरिष्ठावर कारवाईची तरतूद आहे. हे
म्हणजे तरतूद केलेली आहे. जर कुठल्याही म्हणजे तुम्ही कर्तव्य करता, कुठल्याही ठिकाणी कर्तव्य केलं तर ते 15 दिवसाच्या आतमध्ये म्हणजे आपलं जे काही मानधन आहे ते अकाउंटवर येण्यास ते म्हणजे तसे तरतूद आहे. आणि जी ती कारवाई आहे ती कागदावरच आहे असं म्हणतात. गृह विभागाचे तसे परिपत्रक कागदावरच आहे. कदाचित त्यामुळे गेल्या वर्षी मे महिन्यात लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीत बंदोबस्त कामी केलेल्या नगर जिल्ह्यातील होमगार्डला अद्याप मानधन मिळाले नाही. जे जुन्या मानधनानुसार प्रतिदिन ₹670 होते. म्हणजे हे पहिल्याचं ₹670 आता झाले ₹1283. ₹1283 करून सुद्धा ह्यांचा काहीच फायदा नाही. एकतर ड्युट्यासुद्धा भेटत नाही. ड्युट्या भेटल्याच मोजक्या 5-7 दिवस किंवा 8-10 दिवस. त्याचं मानधन वेळेवर येत नाही. काय कशी परिस्थिती, कसं जगणार तो माणूस, त्याचं पण कुटुंब, त्याची फॅमिली. आणि आपल्या माहितीनुसार जे एक म्हणजे मला माहिती माझ्या नजरेसमोर आली, तर विचार करायची गोष्ट आहे. आता जे होमगार्ड प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक जिल्हा केंद्र आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये होमगार्डचं त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांची कामं चालत असतात. मुख्यालय असतो तिथे. एखाद्या मुख्यालयाची जर माहिती काढायला गेली, तर माझ्या म्हणजे जवळपास नजरेस अशी आली, मुख्यालयामध्ये जी माणसं कामाला असतात, म्हणजे आपण उद्देशाला कोणाला म्हणत नाही, जे नजरेस आलं ते सांगतोय. मुख्यालयामध्ये जे माणसं कामाला असतात, प्रशासकीय माणसं वगैरे असतात, त्यांची माणसं काम करत असतात. काही क्लर्क वगैरे म्हणजे तुम्ही समजून घ्या, म्हणजे त्यांची जी टीम असते तिथं काम करत असते होमगार्ड जवानांवर. आणि एखादा होमगार्ड जवान त्यांच्यासमोर प्रॉब्लेम जरी घेऊन गेला, तर म्हणजे त्यांना अशा पद्धतीची वागणूक देतात, म्हणजे तुच्छ वागणूक. कारण की बाबा तुम्ही इकडे यायचं नाही, तुम्ही असं करायचं नाही, तुम्ही तसं करायचं नाही. आणि कसं असते, ज्यावेळी ते कामं करत असतात, जे आय-टी पार्कमधली लोकं म्हणजे कामं करतात बघा, म्हणजे आठवड्यातून 5 दिवस काम करायचं नाही, सॅटर्डे, संडे सुट्टी. तसंच आता सध्या होमगार्ड जवानाचे जे काही ऑफिसमध्ये, मुख्यालयामध्ये कामं चालतात, त्याच पद्धतीनं सॅटर्डे, संडे तर सुट्टी, पण फ्रायडेला ते शुक्रवारी काय करतात, दुपारच्या वेळीच पार घरी गुल होऊन जातात. आणि इकडं माणसं म्हणजे जे होमगार्ड जवानांचे जे काही कामं वगैरे अडकलेले असतात, ते अशाच पद्धतीने राहतात. आणि नंतर आल्याच्यानंतर मंडेला वगैरे, सोमवारी वगैरे येतात. आणि त्यांना यायला जवळपास दुपार वगैरे होते. नंतर मंगळवारपासून कामं चालू होणार. मंगळवार, बुधवार, गुरुवारपर्यंत काम करणार. 3-4 दिवस काम करायचं मस्तपैकी आपलं. आणि त्याच्यात पण काय असतात, त्यांची पेंडिंग जी कामं असतात त्याला नाही करणार. कोणी जर आपला एखादा होमगार्ड जवान विचारायला जातो त्यांना, की सर आपला भत्ता एक म्हणजे जो गणपतीचा भत्ता किंवा आता इलेक्शनचा भत्ता वगैरे किंवा पालखीचा वगैरे भत्ता सर कधी येणार आहे? नाही रे, अजून काय ते वरनं अनुदानच भेटलं नाही, हे नाही भेटलं, तेच नाही भेटलं. म्हणजे अशी उडवडीची उत्तरं देतात, की म्हणजे त्यांनी फक्त त्यांच्या पगारासाठीच कामं करतात. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, जो वरनं अनुदान येतो, ते ऑलरेडी आलं तर काही म्हणजे निदर्शन असं सुद्धा आलं, की अनुदान शिल्लक असतो, पण ते लोकं म्हणजे आपले जे होमगार्ड जवान असतात त्यांचं काढत नाहीत. कारण की त्यांना म्हणजे कामं वाटतात, की काय करतात ते समजत नाही. कारण अशा गोष्टी एवढ्या म्हणजे नजरेसमोर येतात, की त्यांना त्यांच्यावर कोण आहे किंवा नाही, किंवा त्यांना जर बोलायला गेलं तर ते अजून वरनं सांगणार, "बाबा तुझी सेवा समाप्ती करतो, तू धड बोलतो, तू असंच करतो, तसंच करतो." मग त्यांच्यावर आहे का नाही, म्हणजे कोणाचं बंधन आहे? तर बंधन जर असेल तर त्यांनी विचार करायची गोष्ट आहे. जवळपास जे मानधन आता त्यांच्या पगारासाठी त्यांनी बाजूला ते अनुदान वगैरे ठेवलेले असतात. त्यांच्या महिन्याच्या महिन्यात त्यांचे पगार होतात आणि त्यांच्या महिन्याच्या पगार झाल्या, तरी ह्यांचे 4-4 महिने, 5-5, 6-6 महिने, 2-2, 3-3 महिने तरी झाले, तरी पगार होत नाही. अरे नका करू यार असं. कारण की ह्यांची पण फॅमिली आहे, ह्यांचं पण कुटुंब आहे. काही लोकं तर ह्याच्यावरच जगत आहेत, की बाबा आपलं म्हणजे मानधन येतोय आणि त्याच्यावरच आपलं कुटुंब चालवायचं आहे. खरोखरच खूप एखाद्या वेळी जर तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही त्यांच्या जागी राहून बघा. माणुसकी जर असेल तर राहून बघा, की बाबा त्याच्या जागी तो जर त्याचं घर कशा पद्धतीने सांभाळेल, 2-2, 3-3, 4-4 महिने जर त्याचं आपण मानधन, त्याचं पेमेंट आपण त्याला देत नसेल. आता तुम्हाला ठेवलेच कशाला प्रशासकीय लोकांना? तुम्हाला वरून सांगायचं आहे, काय आहे, काय अडचणी आहे. मग तुमची गरजच काय आता? जर विचार करायची गरज जर म्हणजे असं विचार केलं, तर तुमची गरजच काय तिथं, की ज्यावेळी तुम्ही होमगार्ड मुख्यालयामध्ये काम करताय, मुख्यालयामध्ये काम करताना जर तुम्हाला होमगार्ड जवानांचे जर हाल, त्यांचे दुःख वगैरे जर समजत नसेल, तर काहीच नाही ना. आता होमगार्ड जवानामध्ये चांगलेच, आता जवळपास जुन्या होमगार्ड जवानाचं जर सोडलं तर नवीन होमगार्डची भरती झाली आहे. एवढी उच्च शिक्षित आहे, जवळपास ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, कोणी-कोणी म्हणजे असं प्रोफेशनल डिग्र्यासुद्धा घेऊन याच्यामध्ये आलेले आहेत. एक असं वाटतंय बघा, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही याच्यावर नक्की आपल्याला कमेंट्स करा. म्हणजे जर योग्य वाटत असेल, जर होमगार्ड जवान जर तो काम करत असेल, तर त्याच्यावर नजर ठेवणारा माणूस म्हणजे होमगार्ड जवानांपैकीच त्यांचं म्हणजे एक्सपिरियन्स घेऊन त्यालाच पदोन्नती देऊन, त्यालाच बढती देऊन, त्यालाच तिथं फिक्स केलं पाहिजे. हे असं तुम्हाला कितपत वाटतं, की म्हणजे प्रशासकीय माणसापेक्षा होमगार्ड जवानच त्याचा स्वतःचाच तो पेमेंट-बिमेंट काही अडी-अडचणी वगैरे सरकारला पुरवलं तर कसं वाटेल? कारण की त्या माणसांना फक्त आपल्या पगाराशीच पडलेलं आहे. कारण की होमगार्ड जवानांच्या दुःखाशी, त्यांच्या म्हणजे काही अडी-अडचणीशी त्यांना काहीच नाही आहे. त्यांच्या पगारापुरतं ते कामं करत असतात.
बाकीच्या गोष्टी अडी-अडचणी म्हणलं तर त्यांना काही एक वाटत नाही. आणि अजून एक गोष्ट निदर्शनास आली, की एखादा जर होमगार्ड जवान म्हणतोय, की बाबा सर म्हणजे त्यांना प्रश्न विचारला जातो, "सर पेमेंट कधी भेटणार?" वगैरे म्हणलं तर ते म्हणतात, "काही नाही रे" वगैरे अशा पद्धतीनं. आणि जर तो बोलायला गेला, "सर सगळ्या गोष्टी मी म्हणजे असं जमा करून ठेवले." तरी त्याचं ऐकून नाही घेणार. उद्धट बोललं तर एखाद्या वेळी तो डायरेक्ट म्हणजे कसं आहे, एखादी घागर आपण नळाला जर लावली तर ते भरून म्हणजे असं उतावळी होते नाही का, ते असं ओतलं जातं बाहेर पाणी. तर विचार करा, म्हणजे आपण माणूस म्हणजे आपण सुद्धा माणूस आहे. किती सहन करतो माणूस. म्हणजे सहनशीलता संपली तर माणसाला म्हणजे खरंच म्हणजे काय करावं आणि काय न करावं असं वाटतंय. त्यामुळं ह्या गोष्टी खरोखर कुठेतरी बदलल्या पाहिजे. कारण खूप असं कष्टातून आणि अशा आता जवळपास म्हणजे नाही नाही म्हणले कुठल्या आपण शतकामध्ये जगतो तुम्हीच विचार करा. आणि ह्या शतकामध्ये जर एवढ्या दिवसापासून जी जुनी संघटना आहे किंवा जुनं दल आहे होमगार्ड जवानांचं आणि एवढे चांगले चांगले कार्य केलेत आणि त्यामध्ये जर तुम्ही यांच्याकडे असं दुर्लक्ष करत असाल, ही खरोखरच म्हणजे एक खेदजनक बाब असं मी समजू शकतो ह्याला. आणि ज्या गोष्टी असं वाटतंय मानधनात म्हणजे असं आणि आता ते म्हणतात, की ऑफिसवाले लोकं म्हणतात, की नंतर बाबा असं-असं आहे तुमचं म्हणजे तिथं जिथं तुम्ही कर्तव्य केलं त्या कर्तव्याचं सर्टिफिकेट आणा, हे आणा, ते आणा. ते आलं नसल्यामुळे आम्ही हे केलं नाही. अरे पण काही गोष्टी तुमच्या हातातल्या आहेत त्या तुम्ही करा ना. आणि तुम्हाला 15 दिवसात ते सर्व म्हणजे करून द्यायचं आहे असं म्हणजे तरतूद आहे असं म्हणून पण सांगितले आहे ना. मग त्यामध्ये जर ते नाही झालं तर म्हणजे कसं आहे खूप तुम्हाला तिथनं वरच्या म्हणजे ऑफिशियल लेव्हलनं काहीतरी केलं पाहिजे ना. कारण की ह्या गोष्टी काहीच माहिती नसतात खालीपर्यंत. त्यामुळं थोडंफार गोष्टी बदलल्या पाहिजे. आणि मित्रो जी पण गोष्ट मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलो हे आता सध्या खरोखर एक सत्य आहे. त्यामुळं जर तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये काही म्हणजे अडचणी वगैरे वाटत असेल तर आपल्या जो आपला चॅनल आहे कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा. आणि नवीन असेल तर कृपया करून अजून सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल इतरांना सुद्धा शेअर करा. आणि कसं आहे थोडंफार आपण पण बघू आता म्हणजे पेशन्स तर आता मी सांगू शकत नाही. खरोखर खूप पेशन्स दाखवलेला आहे आतापर्यंत होमगार्ड जवान. इथून पुढं पेशन्स राहील न राहील, पण ज्याच्याकडे आहे थोडंफार अजून प्रयत्न करा. कारण की थोडंफार सरकार वगैरे वाढल्यामुळं म्हणजे आता आल्यामुळं काय काय होतंय काय नाही ते वगैरे 2-4 महिन्यामध्ये म्हणतायत. थोडंफार म्हणजे लईच मोठा बदल होईल म्हणून. बघू इतके दिवस थांबलोय आता, थोडे दिवस थांबून बघूया. काय काय होते काय नाही ते वगैरे. आणि जो पण हा म्हणजे कुठेतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी शासकीय लोकांपर्यंत जरी हा व्हिडिओ गेला तर त्यांनी सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे. खरंच म्हणजे एवढं नका त्यांना म्हणजे तुम्ही अधिकारी लेव्हलला असताय म्हणून एवढं ताणून वगैरे एवढं म्हणजे असं वडाताण करून दाखवू नका. शेवटी तो पण एक माणूसच आहे आणि त्याला माणसासारखी वागणूक द्या. तुम्ही पण ठीक आहे अधिकारी लेव्हलला वगैरे असता किंवा वरच्या लेव्हलला असल्यामुळं असं समजू नका की बाबा ते असं पोस्टानं वगैरे कमी आहे काय असं. अरे शेवटी तो पण एक जवान आहे. भारताचे म्हणजे भारताचं रक्षणामध्ये त्याचं पण मोलाचं वाटा आहे. हे विसरून जाऊ नका फक्त तुम्ही. ठीक आहे. बाकीच्या ज्या गोष्टी वगैरे असतात कारण की समोर तुम्ही बोलायला आलं तर त्याला समोर उडाउडीची उत्तरं देता. त्यामुळं असं वाटलं एखादा व्हिडिओ बनवून कारण की आपले जे काही मुलं वगैरे आहेत त्यांनी म्हणत होते, "सर एखादा व्हिडिओ तुम्ही मानधनावर किंवा आपल्या पेमेंट संदर्भात का उशिरा होतोय, काय नाही वगैरे त्याच्यावर सुद्धा बनवा." म्हणून म्हटल्यावर आपला हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी खास आग्रहास्तव हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळं मित्रहो आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशाच पद्धतीने तुम्हाला मी माहिती देत राहीन. तरी कृपया करून आपला चॅनल तुम्ही आणखीन वेळा सांगतो म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.